हिमाचलच्या एका छोट्या खेड्यात, जिथे पहाडांवर धुक्याची चादर पसरलेली असायची आणि झाडं हवेशी कुजबुजायची, तिथे राहत होती आरोही. ती साधी दिसायची, लांब काळे केस, निळसर डोळे आणि हातात नेहमी एक कुंचला. पण तिच्या मनात एक रंगीत दुनिया होती, स्वप्नांची दुनिया. तिला लहानपणापासून चित्र काढायला आवडायचं. तिचे मम्मी पापा ती 5 वर्षांची असताना एका कार अपघातात गेले होते आणि तेव्हापासून तिची नानी तिचा आधार होती. पण खरी ताकद तिला तिच्या स्वप्नांमधून मिळायची. आरोहीचं पहिलं स्वप्न होतं तिच्या चित्रांमधून तिच्या भावना जगापर्यंत पोहोचवणं. ती जेव्हा कॅनव्हासवर रंग भरायची, तेव्हा तिला वाटायचं की ती तिच्या मम्मी पापांशी बोलते. मम्मी, हे बघ, मी तुम्हाला किती मिस करते, असं ती मनातल्या मनात म्हणायची. आणि तिच्या चित्रातून एक नदी वाहायची, शांत पण खोल. तिला वाटायचं की तिची कला तिच्या आतल्या एकटेपणाला आवाज देईल. पण तिचं दुसरं स्वप्न मोठं होतं. तिची चित्र मोठ्या शहरात, गॅलरीत लटकलेली बघायची. एक दिवस माझी कला लोकांना हसवेल, रडवेल आणि विचार करायला लावेल, असं ती म्हणायची. आरोहीच्या स्वप्नांचा जन्म तिच्या नानीच्या कहाण्यांमधून झाला होता. नानी सांगायची, आरोही, तुझ्या आत एक सूरज आहे, तो फक्त बाहेर यायला हवा. नानीच्या या शब्दांनी तिला प्रेरणा मिळायची. ती रात्री तिच्या छोट्या खोलीत बसून चित्र काढायची, कधी पहाडांचं सौंदर्य, कधी तिच्या मम्मी पापांची आठवण, तर कधी एक अनोळखी चेहरा जो तिला स्वप्नात दिसायचा. तिला वाटायचं की तिची कला तिला तिच्या गावाच्या सीमेपलीकडे घेऊन जाईल. पण त्याचवेळी तिला भीतीही वाटायची, जर मी इथून गेले, तर माझं घर, माझी नानी, हे सगळं मागे राहील का? तिच्या स्वप्नांचा पहिला संघर्ष होता आर्थिक. गावात तिच्या चित्रांना किंमत नव्हती. लोक म्हणायचे, ही चित्र छान आहेत, पण आम्हाला रोटी हवी, कला नाही. ती कधीतरी मेलेत स्टॉल लावायची, पण फारसं कोणी विकत घ्यायचं नाही. तरीही ती हार मानायची नाही. ती स्वतःला सांगायची, माझी कला माझी ताकद आहे. एक दिवस लोक माझ्या चित्रांतून माझी कहाणी ऐकतील. एकदा गावात मेळा लागला. आरोहीने आपली चित्र स्टॉलवर मांडली. तिथे रोहन आला, एक फोटोग्राफर, ज्याच्या कॅमेऱ्यातून तो जगाला बघायचा. त्याने तिची एक पेंटिंग पाहिली, एक पहाडावर उभा असलेला सूरज, आणि त्याखाली एक मुलगी जी स्वप्नात हरवलेली दिसायची. ही मुलगी तू आहेस का? रोहनने विचारलं. आरोही लाजली, पण तिने होकार दिला. त्या दिवसापासून दोघं बोलायला लागले. रोहनने तिला सांगितलं की त्याला फोटोग्राफीतून लोकांच्या भावना टिपायला आवडतं. पण माझी स्वप्न मला आता फसवतात, तो उदासपणे म्हणाला. त्याच्या मंगेतरने त्याला सोडलं होतं आणि त्याचं भविष्य कोसळलं होतं. आरोहीला त्याचं दुःख समजलं. ती म्हणाली, माझी स्वप्न मला एकटी सोडत नाहीत. ती माझ्यासोबत लढतात. रोहनने तिच्या डोळ्यांत बघितलं आणि विचारलं, मला तुझ्या स्वप्नांत जागा मिळेल का? त्या क्षणापासून आरोहीच्या स्वप्नांना एक नवा रंग मिळाला, प्रेमाचा रंग. ते दोघं पहाडांवर फिरायचे. आरोही चित्र काढायची आणि रोहन फोटो काढायचा. एकदा तारांखाली बसले असताना तिने त्याला सांगितलं, मला वाटतंय माझी स्वप्न आता फक्त माझी नाहीत. त्यात तूही आहेस. रोहनने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, माझी स्वप्न तुझ्यामुळे पुन्हा जागी झालीत. त्या रात्री आरोहीला जाणवलं की तिची स्वप्न आता फक्त कॅनव्हासपुरती मर्यादित नाहीत, ती आता रोहनच्या साथीने आकाशाला भिडणार होती. नुकसान आणि स्वप्नांचा बदल, पण आयुष्य नेहमी स्वप्न पूर्ण करत नाही. एक दिवस नानीची तब्येत बिघडली. ती शांतपणे गेली. आरोहीचं जग उद्ध्वस्त झालं. तिच्या स्वप्नांचा आधार हरवला. ती रडत म्हणायची, नानी, तुझ्याशिवाय माझी चित्र अपुरी आहेत. रोहनने तिला सावरायला खूप मदत केली. तो तिच्यासोबत बसायचा, तिची चित्र बघायचा आणि म्हणायचा, तुझी स्वप्न अजून जिवंत आहेत, आरोही. पण मग त्याला दिल्लीतून प्रदर्शनीचं आमंत्रण आलं. तो गेला आणि आरोहीला पुन्हा एकटी सोडून गेला. त्या एकटेपणात तिची स्वप्न बदलली. आता ती फक्त प्रसिद्धी किंवा प्रेमासाठी नव्हती. ती स्वतःसाठी होती. तिने ठरवलं, मी माझ्या स्वप्नांना मरू देणार नाही. मी दिल्ली जाऊन माझी कला दाखवेन, नानीसाठी, माझ्यासाठी. तिने नानीच्या आठवणीत एक चित्र काढलं, एक बाई पहाडावर उभी आणि तिच्या भोवती रंगांचं वादळ. हे चित्र तिच्या नव्या स्वप्नांचं प्रतीक होतं. स्वप्नांचा विजयारोही दिल्लीला गेली. तिथे एका गॅलरीत तिची रोहनशी भेट झाली. तो तिथे आपले फोटो दाखवत होता.
त्याने माफी मागितली, मी तुला दुखवायचं नव्हतं. मला स्वतःला शोधायचं होतं. आरोहीने त्याला माफ केलं, कारण तिलाही कळलं होतं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी कधी एकटं चालावं लागतं. ती म्हणाली, माझी स्वप्न मला इथवर घेऊन आली आणि आता तुझ्यासोबत नवं स्वप्न बघायचंय. काही महिन्यांनी त्यांनी एक संयुक्त प्रदर्शनी केली, आरोहीची चित्र आणि रोहनचे फोटो. तिथे तिचं ते चित्र, नानीचं चित्र, लोकांनी खूप कौतुक केलं. एका माणसाने विचारलं, या चित्रात इतका जीव कसा आला? आरोही हसली आणि म्हणाली, ही माझी स्वप्न आहेत, माझ्या नानीने दिलेली, माझ्या दुःखाने पिकलेली आणि माझ्या प्रेमाने फुललेली.